ओके. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की भाषण कला हे असं प्रभावी माध्यम आहे, हे तुम्ही शिकला तर तुम्हाला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मी आणखी एक सेमिनार घेतो, त्याची पण समजा लवकर डेट असेल तर तुम्हाला मी सांगेन. त्या सेमिनारचं नाव असं आहे, वक्तेपणा युट्यूबर व्हा, बोला, भाषण करा आणि श्रीमंत व्हा. वक्तेपणा युट्यूबर व्हा, बोला, भाषण करा आणि श्रीमंत व्हा. तुम्हाला माहितीये युट्यूबवर तुम्ही तुमचे स्वतःची व्हिडिओ बनवून नॉलेज शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकता. कल्पना करा, असे अनेक युट्यूबर आहेत जे लाखो मध्ये पैसे कमवतात. तुमचं एक मित्रांनी मधुरा रेसिपी नाव ऐकले, मधुरा रेसिपी. तिचं म्हणजे ती आता एक सेलिब्रिटी आहे, तिचं महिन्याचं उत्पन्न 10 ते 15 लाख रुपये फक्त युट्यूबच्या माध्यमातून, फक्त युट्यूबच्या माध्यमातून. ओके. असे अनेक आहे, असे युट्यूबर स्टार आहे. बरं, आता तुम्हाला 4 प्लॅटफॉर्म तयार झाले माहिती तुम्हाला. आणि 2024 पर्यंत तुम्ही ठरवलं तर तुम्ही व्हिडिओ स्टार होऊ शकता. हे 4 प्लॅटफॉर्म कोणते माहिती तुम्हाला? युट्यूब, फेसबुक, टिकटॉक आणि आयजीटी. आयजीटी माहिती तुम्हाला? इंस्टाग्राम टी. 2024 पर्यंत आपण हे सोशल मीडिया वापरतो ना, हा 2024 पर्यंत 90% फक्त व्हिडिओच्या माध्यमातून वापरला जातो, फक्त व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता, तुम्ही तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन ती जगाशी शेअर करू शकता आणि तुम्ही अगदी जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकता. काल बघा माझ्या बॅचमध्ये एक डॉक्टर होते, ही डेंटिस्ट. त्यांचे एक भाषण आम्ही शिकवत होते, ते सादर करत होते. तर त्यांनी दातांचं आरोग्य कसं राखायचं याच्यावर त्यांनी भाषण दिलं. ते भाषण आहे युट्यूबला, तुम्ही पहा ते भाषण. मी पहिल्यांदा असं भाषण ऐकलं होतं, दातांची काळजी कशी घ्यायची. डॉक्टरसाठी आम्हाला माहितच नव्हतं, बेसिक गोष्ट होते. तर त्यांनी सांगितलं होतं म्हणजे की काही दात जर नसतील आपण ते खूप हे घेतो, त्याच्याकडे इग्नोर करतो, पण त्याने तुमच्या हार्टवर परिणाम होऊ शकतो. मी म्हटलं की कसं काय? कसं असतं की आपण जे अन्न ग्रहण करतो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं की ते चावायचं. किती वेळा? आपण 32 वेळा चावत नाही, 3 वेळा. ओके. आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर पण ते गिळायचं. मग आपण खातो तेव्हा ते बऱ्याच हिरड्या आणि केलेले असतात, ते चावणं बरोबर होत नाही, त्यामुळे ते आतमध्ये सापडलं तर बऱ्याच त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांनी इतके छान छान गोष्टी दिल्या ना, आणि त्याचं ते झालं. मी म्हटलं तुम्ही इतके छान बोललाय, मस्त व्हिडिओ. तुला उद्या थँक्यू, तुम्ही अशी काही आम्हाला शिकवता, तर आम्हाला असं काही बोलताय. मी म्हटलं माझं एक पॅशन आहे, कारण प्रत्येक माणसामध्ये इतकं जबरदस्त नॉलेज आहे ना, इतकं जबरदस्त माहिती भरलेली आहे की त्याने जगाशी शेअर केली पाहिजे. ओके. आणि हे माध्यम आहे, त्या माध्यमासाठी तुम्ही जर चांगलं बोलायला शिकता तर तुम्ही जगाशी कनेक्ट होऊ शकता.